जर माझ्या मनात असतं, मी जर वेगळ्या दिमागाचा असतो तर मी म्हणलं असतं याला धाराशिवच्या बाहेर जाऊनच देऊ नका, म्हणलं असतं नाही. आपण संयमी आहे. आपलं कसं आहे, आपला दमवाने असताना एकदा मागं लागलं ना, मग तुमच्या बार्शीच्या आमदारांना माहिती मी काय करतो, आमच्या बदनापूरच्या बी माहिती मी काय करतो. माग लागलो अर मग सुट्टीच नाही आपल्याशी. मग ते कोणाचा असो, ते राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, तिकडे भाजप असो, तिकडे काही असो, आपला बाप मराठा समाज. ते पक्ष किती येतात माहिती आहे, तिकडे जातात त्यांच्या त्याला 3-3. आता तिकीट द्यायचं एकाला द्यावं लागेल ना. पाऊस लागा लागला का? अरे काही जण पावसात कशासाठी भिजत येत, निवडून यासाठी. आपण जातीसाठी भिजू. मग स्वार्थ कसा दे, मै जात मोठी करणार. त्यांचा स्वार्थ कसा दे, किती येते रोजारे एकदा येणारच नाही. काय म्हणजे तो पावसात झोपीच नाही तर उन्हात झोप. आता मराठी काहीच येऊन देत नसत कोणाचं. इथून पुढं यांचे झाले 3-3, त्यातले अर्धे येतात माझ्याकडे. ते म्हणतात त्याला तिकीट दिलं, आमचं काय होईल. म्हणलं मला काय माहिती तेव्हा काय होईल. ते म्हणतात मग जाऊ द्या, ते जर निवडून आलं ना 5 वर्ष आम्हाला वाट बघायला लागेल, त्याच्यापेक्षा तुम्ही दिलेलाच निवडून आणतो, त्याला पडित होतच आहे. त्यांच्यातच चुकलंय.